वर्क करण्यासाठी स्लीव्हचं मेजरमेंट कसं टाकायचे, ब्लाऊज पीसचे 4 फोल्ड करून घ्यायचे, खाली 1 इंचाची लाईन केल्यानंतर सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायची, ब्लाऊजची उंची आपण 10 घेऊयात, 10 घेतल्यानंतर वरतून 3 इंचावरती मार्क करायचंय, त्यानंतर आर्मोलचं मेजरमेंट टाकायचे, तर आर्मोलचं आपल्याला हाफ घ्यायचं आहे, आर्मोल जर 14 असेल तर त्याचा हाफ 7 येईल, तर 7 वरती मार्क करून घ्यायचं, त्यानंतर स्लीव्ज राऊंडचा हाफ घ्यायचा आहे, स्लीव्ज राऊंडचा जर 10 असेल तर त्याचा हाफ 5 येईल, तर 5 वरती मार्क करून घ्यायचं, त्यानंतर स्लीव्ज राऊंड आणि आर्मोल हे दोन्ही डॉट जॉईंट करून घ्यायचे, ते जॉईंट करून घेतल्यानंतर स्लीव्हचा जो शेप आहे तर तो शेप प्रॉपर ड्रॉ करून घ्यायचा, त्यानंतर मार्क व्हीलने मार्किंग करून घ्यायचे, ट्रेस पूर्ण करून घ्यायचे, याने बॅक साईडला पण ट्रेस केले जाते आणि चॉकने त्यानंतर त्याला जे मार्क केलेले निशान्स आहेत तर त्याच्यावरती त्या निशाणवरती चॉकने ट्रेस करून घ्यायचे, अशा प्रकारे स्लीव्हचं मेजरमेंट टाकायचे। बॅकचंही मेजरमेंट तुम्हाला शिकायला आवडेल का तर मला कमेंट करा आणि मी तुमच्यासाठी नक्कीच बॅक डीप आणि बोट नेकची मेजरमेंटची व्हिडिओ बनवेल। क्लासमध्ये हँड एम्ब्रॉयडरीच्या क्लासमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, डिझाईन्स तर शिकवल्या जातात प्रॉपर, तसेच तुम्हाला क्लासमध्ये मटेरियल नॉलेजही दिले जाते, मार्केटिंग नॉलेज दिले जाते, क्लायंट हँडल कसं करायचं किंवा ब्लाऊज पीसचे जे वर्कचे रेट आहेत तर ते कसे ठरवायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये शिकवल्या जातात। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आजच सीट बुक करा। थँक्यू।